अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 25 जानेवारी 2024 गुरुवार हा दिवस आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे। खूप चांगला योग त्या दिवशी जुळून आलेला आहे। शाकंभरी पौर्णिमा त्यात गुरुपुष्यामृत योग हे दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत। त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे। त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त आपल्या घरात सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत। उपाय म्हणजे काय, लक्ष्मी प्राप्तीसाठीचे जे उपाय असतात ते गुरुपुष्यामृत योगावर केलेलं अधिक फलदायी असतं। त्यात आपल्याला बघा पौर्णिमेला आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो। सत्यनारायण हा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे किंवा प्रभावशाली सेवा म्हटलं तरी चालेल, जी की आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे। पण त्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे याचा व्हिडिओ देखील चॅनलवर आहे, तुम्ही नक्की चेक करा। पण त्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत। बघा गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, पुष्य नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येते त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात। आणि शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय की शाकंभरी नवरात्रोत्सव जो असतो त्याची त्या दिवशी समाप्ती असते आणि त्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा असते। म्हणजे पौर्णिमा शाकंभरी म्हणजे काय, अर्थात अन्नपूर्णेचा अवतार आहे। तर त्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत, जेणेकरून माता अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होईल किंवा माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल। अशा प्रकारे म्हणजे आपण सेवा तर करत असतो, पण कधी कधी काही न कळतपणे आपल्या या गोष्टी आपल्या हातून घडत असतात। पण या चुका चुकूनही तुम्ही करू नका त्या दिवशी, जेणेकरून तुम्हाला त्याचं म्हणजे जे केलेल्या सेवांचं फळ मिळणार नाही किंवा माता लक्ष्मीचं तुमच्यावर प्रभाव कमी होईल। तर बघा त्या कोणत्या चुका आहेत हे मी तुम्हाला सांगते। पहिली चूक कोणती आहे तर बघा माता लक्ष्मी कुठे वास करते हो, तर जिथे स्वच्छता आहे, माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। तो जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मी वास करत असते, तिथेच नांदत असते। पण ज्यावेळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी खरं तर दररोजच संध्याकाळीच्या वेळी ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेच्या वेळी 6:30 ते 7:30 या काळात आपल्याला कोणतीही घरात साफसफाई करायची नाही। किंवा बघा झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्या झाडूने आपल्याला कोणतीही साफसफाई करायची नाही किंवा घरात झाडू मारायचा नाही किंवा जो झाडू आहे तो अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तो कुणाला दिसणारही नाही। बघा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं झाडूला, त्यामुळे आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी कोणतीही साफसफाई करायची नाही किंवा झाडूला स्पर्श देखील करायचा नाही, झाडू हातात घ्यायचा नाही। त्यामुळे काय होईल, जर तुम्ही असं केलं तर तिन्ही सांजेच्या वेळी माता लक्ष्मी घरी येण्याच्याच वेळी जर तुम्ही झाडू हातात घेतलात, तर तुम्ही केर काढायला लागलात, तर माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते आणि ती आपल्या घरातून काढता पाय घेऊ शकते। बघा ही गोष्ट आपल्याला अजिबात करायची नाही आहे, ही गोष्ट तुम्ही नक्की पाळा। दुसरी गोष्ट आहे, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। त्या दिवशी बघा चांगला योग आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आपल्याला अगदी सात्विक शरीराने सुद्धा आणि मनाने सुद्धा त्या दिवशी सात्विकच राहायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपल्या घरात अन्न देखील सात्विकच करायचं आहे। म्हणजे काय, त्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचे तामसिक किंवा बघा मद्यपान किंवा मांसाहार असलं तर अजिबात आपल्याला करायचं नाही। साधं जेवण आपल्याला घरी बनवायचं आहे। मद्यपान किंवा काय म्हणतो आपलं मांसाहार हे वर्ज्य त्या दिवशी करायचं आहे, जेणेकरून बघा माता लक्ष्मी तुमच्या घरात येईल। आणि जर तुम्ही मद्यपान मांसाहार जर तुमच्या घरात चालू असेल तर ती तिथे थांबेल का, अजिबात थांबणार नाही। ही गोष्ट तुम्हाला टाळायची आहे त्या दिवशी। खरं तर दररोज टाळणं किंवा दररोज कधी कधी कुणाच्या घरी चालतं न चालतं, पण त्या दिवशी तुम्ही या गोष्टी नक्की पाळा। तिसरी गोष्ट आहे बघा, पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपण माता लक्ष्मीला तुळस अर्पण करायची नाही। बघा तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते, ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। पण माता लक्ष्मीला तुळस ही आवडत नाही किंवा
त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला चुकूनही तुळस अर्पण करायची नाही। तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण केली तरी चांगलंच आहे, अति उत्तम आहे, पण त्या दिवशी चुकूनही माता लक्ष्मीला तुम्ही तुळस अर्पण करू नका, जेणेकरून माता लक्ष्मी नाराज होईल किंवा तिच्या आपल्या घरावर तिची कृपादृष्टी होणार नाही। ही गोष्ट तुम्हाला त्या दिवशी पाळायची आहे। बघा, पौर्णिमेच्या दिवशी जर माता लक्ष्मीला तुळस अर्पण केली तर आपल्या प्रगतीवर, आपल्या घरावर त्याचा दुर्लभ परिणाम होतो किंवा आर्थिक प्रगतीवर त्याचा परिणाम होतो असं म्हणतात। त्यामुळे ही गोष्ट आपल्याला पाळायची आहे। तर पुढची गोष्ट आहे बघा, पौर्णिमेच्या दिवशी बघा आपण एखाद्या वेळेस म्हणतो आज पौर्णिमा आहे, कशाला वाद करायला लागलायस, कशाला कटकट करायला लागलायस, कशाला भांडणं काढायला लागलायस असं आपण म्हणत असतो। तीच गोष्ट आपल्याला पाळायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी म्हणजे पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी आपल्याला अजिबात कोणतीही कटकट घरात करायची नाही, कोणत्या प्रकारचा वादविवाद आपल्या घरात करायचा नाही। बघा, जिथे शांतता असते, जिथे प्रसन्न वातावरण असतं, तिथेच माता लक्ष्मी येत असते, माता लक्ष्मी नांदत असते। ज्या वेळी जर माता लक्ष्मी येण्याच्या वेळी जर तुमच्या घरात वाद, कटकट, भांडण चालू असेल तर अजिबात तुमच्या घरात माता लक्ष्मी येणार नाही। ती दारातूनच मागे फिरेल आणि त्याच वेळी तुमच्या घरात प्रवेश करेल तर ती दरिद्री। म्हणून माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल किंवा माता लक्ष्मी आपल्या घरात यावी असं तुम्हाला वाटत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा अगदी दररोजच तिन्ही सांजेच्या वेळेला कोणत्याही प्रकारचा वाद करणं, भांडणं करणं, कटकट करणं आपल्या घरात टाळायचं आहे। ही झाली चौथी गोष्ट। तर पुढची गोष्ट कोणती बघा, पौर्णिमेच्या दिवशी हा चंद्र पूर्ण कलांनी चमकत असतो। चंद्राचा प्रभाव त्या दिवशी जास्त असतो, त्यामुळे आपल्या आई वडिलांशी किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसांशी जे घरात मोठे आहेत त्यांच्याशी आपल्याला वाद घालायचं नाही। बघा, असं केल्यानं काय होतं, आपल्याला चंद्रदोष लागू शकतो आणि त्या दिवशी चंद्राचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या माणसांशी किंवा मोठ्या व्यक्तींशी चांगलंच वागायचं आहे। आज्ञाधारकपणा आपल्याला दररोजच असं करायचं आहे, पण त्या दिवशी चुकूनही तुम्ही वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका, त्यांच्याशी वाद घालू नका। पण त्या दिवशी जर तुम्ही चंद्राची पूजा करा, याउलट तुम्ही म्हणजे चंद्राची पूजा करा, जेणेकरून तुमच्या पत्रिकेत किंवा चंद्रदोष वगैरे जे असेल ते निघून जाईल, म्हणजे कमी होण्यास मदत होईल आणि चंद्रबल तुमचं वाढेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल। ही झाली पुढची गोष्ट। आता कोणती गोष्ट आपल्याला पाळायची आहे बघा, तर चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशीची देवता असं मानलं जातं आणि चंद्राची देवता कोण असेल तर भगवान शिव हे चंद्राचे देवता आहेत। तर आपल्याला भगवान शिवांचा आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा अपमान होणार नाही किंवा भगवान शिव म्हणजे शंकराचा आपल्या हातून कोणताही अपमान होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे। तर ही झाली काही गोष्टी। तर ह्या गोष्टी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी, जे की आता येणारी पौर्णिमा आहे 25 जानेवारी 2024, या दिवशी आपल्याला या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल। बघा, त्या दिवशी आपण खूप सेवा केलेल्या असतात, खूप म्हणजे उपाय केलेले असतात लक्ष्मी प्राप्तीसाठीचे, आणि त्यावेळी त्या सेवेचं फळ न मिळता आपल्याला हे उलट जर असं काही मिळालं, म्हणजे ह्या चुका जर आपल्या हातून घडल्या तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळेल का? अजिबातच मिळणार नाही। त्यामुळे या चुका आपल्याला टाळायच्या आहेत। अगदी दररोज सुद्धा या चुका आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत। अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।